नमस्कार मंडळी, यश हे केवळ एका दिवसात मिळत नसतं, तर त्यासाठी वर्षानुवर्षाची मेहनत असते, कष्ट असतात. आणि याच वर्षानुवर्षाच्या प्रवासात प्रत्येक मराठा व्यावसायिकाच्या पाठीशी MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन नेहमीच खंबीरपणे उभे असते. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत श्रीनिक स्टील बिल्डिंग स्टेप सर्वेसर्वा माननीय श्री श्रीराज जगताप साहेब. नमस्ते साहेब. साहेब, कशी सुरुवात झाली तुमच्या व्यवसायाची? श्रीनिक म्हणजे काय आहे नेमकं? श्रीनिक म्हणजे श्रीराज आणि निकिता असा मिळून एक श्रीनिक हा वर्ड बनलेला आहे. पहिले आम्ही 2016 पासून श्रीनिक इन्फ्रा म्हणून कार्यरत होतो. आता श्रीनिक स्टील बिल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आम्ही फॉर्म केलेली आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही श्रीनिक स्टील बिल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने व्यवसाय करत आहोत. आमचा व्यवसाय म्हणजे श्रीनिक इंडस्ट्रियल शेड्स, वेअर हाऊसेस, गोडाऊन, कोल्ड स्टोरेजेस हे पूर्णपणे आम्ही बनवून देतो ह्यांना, क्लायंट्स. सर, तुम्ही कसे काय आले व्यवसायात? तुम्हाला आधी बॅकग्राऊंड होतं का व्यवसायाचं? नाही, माझं फॅमिली बॅकग्राऊंड बिलकुलही व्यवसायाचं नाहीये. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये नरेमध्ये एका कंपनीत जॉबला होतो. त्यानंतर मी साईटवरती जेव्हा होतो साईट इंजिनियर म्हणून, तिथे मला फर्स्ट बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी आली. बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी आल्यानंतर तिथे मी त्यांना एक शेड कन्स्ट्रक्ट करून दिलं. त्यानंतर जे चालू झालं ते आजपर्यंत कंटिन्युअस चालू आहे. आणि सर, तुमच्या बिझनेस मधला असा कुठला टर्निंग पॉइंट होता जिथे तुम्हाला वाटलं की माझ्या बिझनेस मध्ये किंवा माझ्या आयुष्यात एक चांगला बदल झाला? बिझनेस मधला टर्निंग पॉइंट म्हणजे ऍक्च्युली काय आहे की आम्ही 1 लाख स्क्वेअर फीटचं फर्स्ट शेड, जे 1 लाख स्क्वेअर फीटचं जे बनवलं ते RN शिंदे यांच्या मार्फत आम्ही तिरुपती बालाजी अॅग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं 1 लाख स्क्वेअर फीटचं मशरूम ग्रोईंग रूमचं पूर्ण शेड बनवलं. त्याच्यामध्ये अजितदादा आले होते आणि अजितदादांनी पूर्णपणे त्या कामाचं कौतुक केलं. आणि त्यानंतर त्यांनी RN शिंदेंनी बापूंनी जे आम्हाला दिलेली एक संधी, त्या संधीनंतर आम्हाला तिथून पुढे आमच्या व्यवसायाची पूर्णपणे भरभराट झाली. तिथून पुढे आम्हाला कामाची कुठलीच कमी नाही पडलेली. सर, खरं तर हा व्यवसाय करताना ह्या क्षेत्रामध्ये अजून सुद्धा बरेच कॉम्पिटिटर आहेत जो हा व्यवसाय करतात. तर या सगळ्या परिस्थितीत तुमच्याशी काय वेगळेपण आहे तुमचं असं जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतं? तुमचं खरं आहे की या व्यवसायात खूपच कॉम्पिटिटर्स आहेत. म्हणजे या व्यवसायामध्ये टोटल चाकण MIDC पासून पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये भरपूर असे व्यावसायिक आहेत की ते ह्या इंडस्ट्रीत काम करतात. पण आपण काय करतो, आम्ही करताना पूर्णपणे क्लायंटला भेटून त्यांची काय नीड आहे त्या नीड प्रमाणे आणि त्यांची नीड पूर्णपणे कम्प्लीट करतो. क्वालिटीमध्ये सगळ्यात जास्त भर देतो आणि क्वालिटी करत असताना क्लायंटला काय पाहिजे क्वालिटी, आणि ह्या मधलं हे करून आम्ही पूर्णपणे त्यांना हँडओव्हर देत असतो प्रोजेक्ट्स. अच्छा. आणि अशी कुठली आव्हानं आलेत का, चॅलेंजेस आलेत का आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासात? चॅलेंजेस आलेत ना. जेव्हा आम्ही पहिल्यांदा 2016 पासून जेव्हा स्टार्ट केलं त्यावेळेस मी फॅक्टरी रेंटवरती घेतली होती जेजुरी MIDC मध्ये. पहिल्यांदा कामाचा फ्लो थोडा कमी होता, एक्सपेन्सेस वाढायला लागले, त्यामुळे आम्ही फॅक्टरी शटडाऊन करून आम्ही आउटसोर्सिंग करायला लागलो. पण ज्यानंतर आम्हाला RN शिंदेंनी कामाची संधी दिली, त्यानंतर आम्ही टोटली फॅक्टरी सेटअप केला. लास्ट 3 इयर्स पासून आम्ही फॅक्टरी सेटअप करून आतापर्यंत आम्ही आपली 2 एकर मध्ये टोटल फॅक्टरी पूर्ण अत्याधुनिक सुविधेत बारामतीमध्ये आपली फॅक्टरी आहे. अच्छा. आणि या सगळ्या प्रवासात MEA ची कशी साथ होती किंवा MEA सोबत तुम्ही केव्हापासून आहात? MEA सोबत मी खूप पहिल्यापासून जायचं इच्छित होतो. पण आता माझे सौरभ म्हणून एक फ्रेंड आहेत, ते MEA पासून खूप दिवसापासून कार्यरत आहेत MEA बरोबर. त्यांनी मला MEAच्या स्टॉलच्या ह्याच्या बिझनेस हबच्या बाबतीत सांगितलं. त्यानंतर आम्ही बिझनेस MEA मध्ये रजिस्टर करून घेतलं. अच्छा. आणि आता तुम्ही MEA मध्ये स्टॉल सुद्धा बुक केला आहे इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो मध्ये. तर स्टॉलची कुठली अशी इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटली? बरोबर. स्टॉलच्या बाबतीत आम्ही खूप असे एक्सपो करत असतो. त्यामध्ये एक्सपो मधनं जे क्लायंट बेस भेटतो तो नॅचरली क्लायंट बेस असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा आहे की मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन थ्रू केलेला जे एक्सपो आहे ते मराठा उद्योजकांसाठी खूप मोठा एक टर्निंग पॉइंट राहणार आहे.
जो की इंटरनॅशनल लेवलला त्यांचा बिझनेस आणि जे आतापर्यंत आपल्या मराठी लोकांचं जे काय आहे ना की एक थोड्या चौकटीत राहतात, तर त्याच्या पुढे जाऊन काही ना काहीतरी बिझनेसची मांडणी करता येईल, बिझनेस त्यांना शो करता येईल आणि त्या बिझनेसला ग्रो करता येईल. ह्या पद्धतीने मी एमए कडे पाहतो, एमए चे बिझनेस स्टॉलच्या ह्याच्यामध्ये सुद्धा. सर, MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? मी इतर उद्योजकांना आवाहन करेल की एमए वरच्या विश्वासामुळे मी सुद्धा बिझनेस स्टॉल बुक केलेला आहे. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर स्टॉल बुक करा, त्याच्यामुळे तुमच्या बिझनेसला एक्सपोजर मिळेल. माझा स्टॉल नंबर B22 आहे, नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.